आपल्याकडे हा फ्रेंच कर्व नसतो प्रत्येकाकडे, तर या पद्धतीचा उपयोग केला तर खूपच छान आहे तुम्हाला। तर आता या उंचीवर आपल्याला 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायचे। अगदी परफेक्ट बाही तयार होते। कटिंग करून दाखवते मी तुम्हाला। आणि अजून एक दुसरी पद्धत दाखवणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा। पद्धत एकदम सोपी आहे। ज्यांना या रेगा ओढण्यात कंटाळा वाटत असेल किंवा लक्षात येत नसतील रेगा, त्यांनी ही पद्धत अवलंबली तरी चालू शकते। एकदम परफेक्ट बाही येणार आहे। तर बघा कशी कटिंग करायची। नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एल्बो साइज बाही किंवा 10 इंचाची बाही कशी कटिंग करायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब जरूर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात प्रथम घडी किती घ्यायची बाहीला हा मोठा प्रश्न असतो। तर आपली साईज असेल छातीची त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे। जर समजा आपला छातीची साईज आहे 36 इंच तर त्याचा चौथा भाग येतो 9 आणि 38 असेल तर 9.5। तर मी तुम्हाला 38 साईजच्या छातीची 10 इंचाची बाही कटिंग करून दाखवणार आहे। तर 38 चा चौथा भाग येतो 9.5। तर आपण सर्वात प्रथम 9.5 ची घडी घालून घेऊयात पेपरला। तुम्ही डायरेक्ट कापडावर कटिंग केली तरी चालणार आहे। मी पेपरवर कटिंग दाखवते। तर 9.5 ची घडी घेतलेली आहे आपण। तर या पद्धतीने आपण एवढी घडी कापून घेऊयात अगोदर। आता ही झाली आपली घडी 9.5 ची। तर यामध्ये आता आपल्याला 10 इंचाची बाही टाकायची आहे। तर अस्तरची बाही असेल तुमची तर 1 इंच प्लस करा आणि बिना अस्तरची बाही असेल तर 2 इंच प्लस करा। मी अस्तरची बाही तुम्हाला कटिंग करून दाखवते। तर 10 इंचासाठी मी 11 इंचावर खूण करून घेतलेली आहे। अजून थोड्या अंतरावर 11 इंचावर एक खूण करून घ्यायचे। बायसेप घ्यायचा आपला। बायसेप तुमचा जो असेल तो मोजून बघा बाहीवर किंवा अंगावर। तर मी बायसेप घेते 7 इंच इथं आणि दंड घेर घेणार आहे 6। बायसेपच्या पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन द्यायचं फिटिंगचं आणि दंड घेराच्या पुढे पण 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आणि या दोन रेगा जोडून घ्यायचे। आता आपल्याला मुंडा कसा काढायचा आहे तो मी दाखवणार आहे। तर सर्वात अगोदर बायसेपवर एक सरळ उभी रेघ द्यायची आणि या उभ्या रेघेवर मुंडा आपला जो ब्लाउजला मुंडा तुम्ही कट केला त्यापेक्षा पाव इंच कमी करायचा आहे। तर तुमचा मुंडा जर 16 असेल अंगावर किंवा ब्लाउजवर तर त्याचे अर्धे येतात 2 ने भागिले करायचे, अर्धे येतात 8 इंच। 8 इंच तुमचा मुंडा ब्लाउजच्या कटिंगला आलेला असेल तर तुम्हाला इथे बाहीला 1.25 घ्यायचं आहे। तर सर्वात प्रथम उंचीवर रेघ मारून घेते। आता हा जो कोपरा दिसतोय तुम्हाला इथून आपल्याला 1.25 या उभ्या रेषेवर द्यायचे, म्हणजे की बायसेपच्या रेषेवर द्यायचे 1.25 जिथे येतील तिथे। तर हे बघा मी 1.25 इथे लावलेले आहेत आणि आपली उभ्या रेघेवर इथे मुंडा येतोय, म्हणजे याला काय म्हणतात कॅप हाईट। तर कॅप हाईट आपली आलेली आहे 3 आणि 1 रेघ। या पद्धतीने आपली कॅप हाईट आलेली आहे। त्याच्या पुढे 1.5 इंच हे सरळ रेघ ओढून घ्यायची अशी आणि या कॅप हाईट वर पूर्ण सरळ रेघ ओढून घ्यायची इथे। आता याचा अर्धा करून घ्यायचा आहे आपल्याला। दोन पद्धतीची मी बाही दाखवणार आहे तुम्हाला एल्बो साइजची। तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीवर तुम्ही कटिंग करा। इथे पण अर्धा करून घ्यायचा आहे, नंतर इथे परत अर्धा एक करायचा आहे। या पद्धतीने हाच स्टेप उचलून इथे पण करून घ्यायचा आहे। या दोन रेगा ओढून घेऊया सर्वात प्रथम अगोदर। असे बॉक्स तयार झाले की यांचा मध्य काढायचा आपल्याला एक। रेगा खूप आहेत पण पद्धत खूप सोपी आहे आणि हा मध्य पण असा रेघ ओढून घ्यायचा किंवा नाही ओढला तरी चालेल तुम्ही, पण इथे आपल्याला तिरकस रेघ ओढून घ्यायचे इकडच्या चौकोनात या आणि या तिरकस रेघेवर 2 इंचावर एक खूण करून घ्यायचे।
आणि आता या सर्व खुणांना मी आकडे देणार आहे, अंक टाकणार आहे ते लक्षात राहण्यासाठी. पहिला अंक 1 इथे देणार आहे, इथे 2, इथे 3, इथे 4 आणि बायसेपचा हा 5. 1 2 3 4 5 5 आकडे लक्षात ठेवा. आता इथून आपल्याला 1 पासून 3 वर जायचंय या पद्धतीने आणि 2 पासून 4 वर जायचंय. इथे 2 आहे, 2 पासून 4 वर जायचंय. आता आपल्याला 5 पासून 3 वर यायचंय. हा फ्रेंच कर्व उलटा करायचा, 5 पासून 3 वर यायचा आणि परत 5 पासून 4 वर यायचंय. या पद्धतीने भाईला आकार देऊन झालेला आहे आपला. किती सोपा आणि पटकन एकदम झटपट भाई तयार होते. अगदी परफेक्ट भाई तयार होते. कटिंग करून दाखवते मी तुम्हाला. आणि अजून एक दुसरी पद्धत दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. डोळे झाकून भाईची कटिंग करा. अशा पद्धतीत मी कटिंग दाखवत आहे तुम्हाला. हे बघा, मध्यावर एक कट मारून द्यायचंय आणि फिटिंगच्या इथे कट मारायचंय. नंतर भाई उघडून पुढच्या साईडचा मुंडा कट करून घ्यायचा. एकदम छान आकारात मुंडा कट झाला तर कुठेही तुम्हाला भाईला चुनी पडणार नाही ब्लाउजला. या पद्धतीने ही भाई कटिंग झालेली आहे. आता आपण दुसरी एक याच मापाची भाई दुसऱ्या पद्धतीने कटिंग करून दाखवतो. 9.5ची घडी घेतली होती तर इथे पण 9.5ची घडी घेऊन घ्यायची बरोबर. ही पण पद्धत एकदम सोपी आहे. ज्यांना या रेगा ओढण्यात कंटाळा वाटत असेल किंवा लक्षात येत नसेल रेगा, त्यांनी ही पद्धत अवलंबली तरी चालू शकते. एकदम परफेक्ट भाई येणार आहे. तर बघा कशी कटिंग करायची. सर्वात प्रथम दंडघेर घेऊन 6 इंच दंडघेर आहे आणि 1.5 इंच मार्जिन आहे. उंची आहे 10, तर प्लस करायचे आहेत 1 आणि 11 वर उंची टाकायचे. थोड्या अंतरावर एक 11 वर खूण करून घेऊया. इथे एक लाईन पट्टीने रेघ ओढून घ्यायची. इथे सुद्धा आपण बायसेप 7 वर द्यायचंय आणि बायसेप वर एक सरळ रेघ ओढून घ्यायचे. आता इथे सुद्धा आपल्याला 16 मुंडा आहे कस्टमरचा, तर त्याचा अर्धा येतो 8. पण 8 हा ब्लाउज वर घ्यायचा असतो, बाहीला आपल्याला 7.25 घ्यायचा आहे. हे लक्षात ठेवा. 1/2 इंच कमीच घ्यायचा असतो, कारण बाही ही राऊंड मध्ये कट झालेली असते, त्यामुळे बरोबर 8 इंचावर आपल्याला ती बसते. तिथून पुढे 1.5 इंच मार्जिन द्यायचं आहे आणि रेघ ओढून घ्यायचे. तर सर्वात प्रथम या रेघा आपण जोडून घेऊया अगोदर. हे पण इथे जोडून घेऊया. आणि हा बायसेप आणि हे हा मध्य आणि बायसेप रेघ ओढून घ्यायचे तिरकस. एकदम सोपी पद्धत आहे, जुनी पद्धत आहे. मी अगोदर दाखवली ती आत्ताची पद्धत आहे, नवीन ट्रेंडिंगला आलेली. पण आपल्याकडे हा फ्रेंच कर्व नसतो प्रत्येकाकडे, तर या पद्धतीचा उपयोग केला तर खूपच छान आहे तुम्हाला. तर आता या उंचीवर आपल्याला 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायचे आणि ही जी तिरकस रेघ ओढली त्याचा मध्य काढून घ्यायचा. त्याचा टेप लावायचा आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा या पद्धतीने आणि मध्यावर एक खूण करून घ्यायचे आणि त्या खुणेवर वरती अर्धा इंच आणि रेघेच्या खाली अर्धा इंच अशी खूण करून घ्यायची. आता इथे मात्र चित्रकलेचा जरा सराव असला पाहिजे, कारण तुमचा हात वळला पाहिजे. एकदम छान आकारात आधी डॉट डॉट करून तुम्ही हे देऊ शकता असा, आणि मग नंतर डार्क करायचं तर या पद्धतीने. आणि हा जर तुम्हाला व्यवस्थित वाटला, मी आता खडूने करते, आकार वाटला तरच डार्क करायचा आहे. एकदम छान असा आकार द्यायचा या पद्धतीने. आणि हा सुद्धा बाहीचा आकार खूप छान बसतो अंगावर. ही सुद्धा बाही आपली कटिंग करून दाखवते
आणि बघा दोन्ही पद्धतीने मी एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ही बघा कटिंग पण करून दाखवली मी तुम्हाला भाई. एकदम एकावर एक त्या दोन्ही भाया ठेवून दाखवते. सेम झालेल्या असतात आपल्या भाया. हे बघा अगदी परफेक्ट कोणत्याही पद्धतीने तुम्ही भाई कटिंग केली तरी परफेक्टच बसणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तो भेटूयात पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा.